परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र तृतीयोल्हास. माताजी ज्या ज्या गावी जात त्या गावी किंवा त्याच्या आसपास एखादे संताचे ठिकाण आहे का याबद्दल विचारपूस करून त्यांच्या दर्शनाचा त्या लाभ घेत असत. मंगळूरला प्रथम बाळपणातील बाळ हरिदासांची भेट झाली. तसेच श्रीधर स्वामी, जान्हवी अक्का यांच्या दर्शनाचा पण त्यांना लाभ झाला. जान्हवी अक्का या त्यांनी उतरलेल्या घरापासून 1.5 मैलावर राहत असत. मंगळूरला असेपर्यंत रोज मुठभर मनुका निवडून घेऊन उजाडता कोणालाही न कळत म्हणजे घरची मंडळी उठण्यापूर्वी माताजी घरातून निघत आणि जान्हवी अक्कांकडे जात असत. त्या घरच्या मंडळींपैकी जान्हवी अक्का तेवढ्या माताजींनी तेथे जाई तोपर्यंत उठलेल्या असावयाच्या. जान्हवी अक्कांचे वय 78 वर्षांचे होते. माताजींना पाहताच त्या त्यांना कडकडून मिठी मारीत आणि बाळ, जगात सर्व काही मिळेल, पण तुझ्यासारखी प्रेम करणारी व्यक्ती मात्र मिळणे अत्यंत दुर्लभ आहे असे म्हणत माताजी त्यांच्याजवळ बसून त्यांच्या तोंडात एक एक मनुका घालीत असत. त्या समयी उभयता हरिप्रेमात रंगून जात. पुढे माताजी तेथून कासरकोडला जाण्यास निघाल्या तेव्हा एखाद्या मायलेकरांची ताटातूट व्हावी त्याप्रमाणे त्या उभयतांची स्थिती झाली. माताजींचा मुक्काम कासरगोड येथे होता तेव्हा तिथे राहणाऱ्या एका बाईकडून माताजींच्या माहेरच्या मंडळींना त्यांचा पत्ता समजला. त्यावेळी त्यांचे दुसरे चिरंजीव कमलाकर हे यकृत दोषाने अतिशय आजारी होते. माताजींना तेथील मंडळींकडून पत्रावर पत्रे येऊ लागली. त्यांचे पत्रोत्तर न गेल्यामुळे ताबडतोब निघून येण्याविषयी त्यांना तार पाठवली. पण सद्गुरूंची प्रेरणा झाली नसल्यामुळे माता डॉक्टरनी आशा सोडल्यामुळे ती मंडळी अत्यंत चिंताग्रस्त झाली. शेवटचा उपाय म्हणून त्या मंडळींनी देवाची प्रार्थना आरंभिली. तेव्हा अकस्मात एक इसम तेथे आला आणि मला येथे कुठे भाड्याने घर मिळेल का? मी डॉक्टर असून मला खाजगी दवाखाना उघडावायचा आहे अशी विचारणा करू लागला. डॉक्टर हा शब्द ऐकताच देवच या रूपात आपल्या हाकेला धावला असे घरच्या मंडळींना वाटले. त्यांनी मुलाची प्रकृती त्यांना दाखवली. तेव्हा त्या डॉक्टरने एक बोटभर बाटली पिशवीतून काढून ती त्यांच्या स्वाधीन केली आणि त्यातील औषध सकाळ संध्याकाळ 2 वेळेला 2-2 थेंब याप्रमाणे पाण्याबरोबर देण्यास सांगितले. त्यावर तो गृहस्थ गेटातून बाहेर पडला, पण पुन्हा मात्र तो कोणाच्याही दृष्टीस पडला नाही. तेव्हापासून मुलाची प्रकृती दिवसेंदिवस सुधारू लागली. कासरगोडहून माताजी कांजीगडला गेल्या. त्यावेळी नित्यानंद स्वामी तेथे राहत असत. एके दिवशी काही मंडळींसह माताजी त्यांच्या दर्शनाला गेल्या. सकाळी 7 वाजता गेलेली मंडळी स्वामी बाहेर न आल्यामुळे दुपारी 12 वाजले तरी त्यांच्या खोलीसमोर स्वस्थ बसून राहिली. सुमारे 1 वाजता स्वामी खोलीच्या दारापाशी येऊन म्हणाले. मंडळींना पाहताच रागाचा आव आणून त्यांनी त्यांच्यावर शिव्यांचा भडीमार सुरू केला आणि सारखी तुम्ही पुस्तके वाचता पण त्यातील तात्पर्य मस्तकात तिळमात्रही साठवता आले नाही. मी काय सांगतो तेथे तुमचे यत्किंचितही लक्ष नाही, तेव्हा तुम्ही माझ्याजवळ येता कशाला? कसे होईल, काय होईल असा नुसता जप केल्याने तुमचे दुःख दूर होणार नाही. प्रयत्नाशिवाय फळ कसे मिळेल? इतके बोलून ते परत आपल्या खोलीत गेले. त्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी परतली. वाटेत एक बाई माताजींना म्हणाली, संत आमच्यासारखेच रागावतात, शिव्या देतात, हे आजच मला समजून आले. तेव्हा रोग बरा होण्याकरिता आपण डॉक्टरचे औषध घेतो, पण त्याने सांगितलेले पथ्य जर सांभाळले नाही तर रोग बरा होईल काय? तद्वत भवरोगाच्या निवारणार्थ संतांचा बोध आपण ऐकावयाचा. जर त्याचे आपणाकडून मनन घडले नाही तर किती वेळा संतांचे दर्शन घेतले किंवा पुष्कळ दिवस त्यांचा बोध ऐकला अथवा कित्येक वर्षे सहवासात राहिले तरी त्याचा काय उपयोग? खरा लाभ म्हणजे आपण षड्विकारांच्या तावडीतून सुटणे
याकडे लक्ष न देता अमोलिक आयुष्य आम्ही वाया घालवितो, म्हणून संतांना वाईट वाटते. याकरिता आमचे कोठे चुकते हे कधी गोड बोलून तर कधी रागाचा आवाहन ते तुम्हाला जागृत करतात, असे माताजींनी तिला उत्तर दिले. माताजी रामनगरला स्वामी रामदासांच्या आश्रमात गेल्या. त्यावेळी त्यांच्याबरोबर काही मंगळूर, काही कासरगोडच्या बायका होत्या. जातेवेळी संध्याकाळी सर्वांनी मिळून घरी परत यावयाचे असे त्यांनी ठरविले होते. परंतु स्वामीजींनी काही दिवस राहून तेथील मंडळींना भजन शिकविण्यास सांगितल्यामुळे माताजींचे तेथे राहणे झाले व बरोबरीच्या इतर बायका ठरल्याप्रमाणे संध्याकाळी घरी परतल्या. पुढे तेथून निघतेवेळी निरोप घेण्याकरता माताजी जेव्हा स्वामींच्या जवळ गेल्या तेव्हा स्वामी भजनाच्या हॉलमध्ये बसले होते. त्यासमयी कोणासही न कळण्यासारखी एक गंमत घडून आली. ती म्हणजे माताजींना देण्यासाठी स्वामी 10 रुपयांच्या 2 नोटा हातात घेऊन बसले होते. माताजी नमस्कार करण्यास वाकल्या. तोच त्या नोटा स्वामीजींनी हळूच माताजींच्या हातात ठेवून दिल्या आणि ते उजवीकडे वळून एका भक्ताजवळ काहीसे बोलू लागले. त्या अवधीत स्वामींच्या चरणी अर्पण करण्याकरिता म्हणून माताजींनी आपल्या हातात 10च्या 3 नोटा ज्या ठेवून घेतल्या होत्या त्यात स्वामींनी दिलेल्या 2 नोटा घालून एकंदरीत 5 नोटा चटकन त्यांनी स्वामींच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवून दिल्या. एके दिवशी खुद्द कांजीगोडमध्ये सौ सुशीलाबाई कामत या राहत असून दर एकादशीला त्या स्वतः भजन करतात. ते ऐकण्यास चहूकडून लोक येत असतात. ही गोष्ट माताजींच्या कानावर आली. त्या दिवशी एकादशी होती. काही बायकांबरोबर माताजी भजनाला गेल्या. द्वादशीचा प्रसाद घेऊन माताजी तलचेरी येथे रामदेवींच्या भेटीसाठी गेल्या. दुसरे दिवशी सकाळी 9 वाजता रमादेवी आपल्या स्वयंपाकघरात काही काम करीत होत्या. तेथे माताजींचे जाणे झाले. त्यांना पाहताच रमादेवींनी प्रेमाच्या भरात एखाद्या 8-10 महिन्याच्या मुलाला उचलून घ्यावे तसे त्यांना उचलून कडेवर घेतले. तोच दोघींचेही जवळजवळ 2 तासपर्यंत देहभान हरपले. दोघी भानावर आल्या. इतक्यात रमादेवींचे पतिदेव बाहेरून आले. तेव्हा त्यांना उद्देशून, पाहिलेत का मी कृष्णाला कसे उचलून घेतले आहे ते, असे म्हणून त्यांनी माताजींना खाली सोडले. तेथून माताजी कोईमत्तूरला गेल्या. तेथे त्यांचा मुक्काम श्री एच सुंदरय्या यांच्याकडे होता. त्यांनी आषाढी एकादशी निमित्त माताजींचे कीर्तन ठेविले आणि आपल्या इष्टमित्रांना आमंत्रण केले. माडीवर कीर्तनाची व्यवस्था केली होती. सर्व मंडळी माडीवर जाऊन बसली, परंतु सुंदरय्या यांचे मित्र प्रोफेसर पिळे हे मात्र वर न जाता जिन्याखालील खोलीत जाऊन बसले. त्यांना माडीवर चढण्याविषयी सुंदरमय्यांनी पुष्कळ विनंती केली. तेव्हा कीर्तनाच्या जागी गेल्यावर टाळ्या वाजवाव्या लागतात, नमस्कार करावा लागतो. कीर्तन करणारे पुरुष असते तर गोष्ट वेगळी होती. करिता मी येथेच बसतो, असे त्यांनी सांगितले. स्नेहाचे हे उत्तर ऐकून सुंदरय्यांचा नाईलाज झाला. त्यावर ते स्वतः माडीवर जाऊन बसले. कीर्तन संपल्यावर सुंदरय्यांनी माताजींच्या पुढे प्रसादाचे ताट ठेवून आज आपल्या हस्तेच सर्वांना प्रसाद द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे प्रसाद देणे झाले. त्यावर सुंदरय्या आपल्या स्नेहांना देण्यासाठी म्हणून माताजींच्याकडून प्रसाद मागून घेऊन खालील खोलीत गेले. त्यासमयी पिळे प्रसादाचे साखरपुटाने खात बसलेले त्यांना आढळले. तेव्हा, काय तुम्हाला प्रसाद मिळाला वाटतं, असे सुंदरय्यांनी विचारले. होय, आज माझे भाग्य उदयाला आले म्हणून माताजींच्या हातचा प्रसाद मला मिळाला, असे पिळे म्हणाले. ते ऐकून, केव्हासे आला होता तुम्ही, कोठे बसला होता, तुम्हाला मी पाहिलेच नाही, असे सुंदरय्यांनी आश्चर्योद्गार काढले. त्यावर, कीर्तनात जेव्हा मोठमोठ्याने नामाचा गजर होऊ लागला तेव्हा वर काय चालले आहे ते पाहावे असे मला वाटले, म्हणून मी हळूच जिन्याच्या 3ऱ्या पायरीवर जाऊन बसलो. पुढे कीर्तन स्पष्ट ऐकू येईना म्हणून आणखी 2 पायऱ्या चढून गेलो. थोड्या वेळाने मंडळी हसू लागली. त्यावर एवढे हसण्यासारखे काय झाले हे जाणून घेण्याकरिता
आणखी 2 पायऱ्या वर चढून गेलो. शेवटी कीर्तन फारच आवडल्यामुळे मी सर्व मंडळींच्या मध्ये जाऊन बसलो. त्यावेळी तुम्ही डोळे मिटून बसला होता. सर्वांबरोबर मी पण टाळ्या वाजविल्या व शेवटी नमस्कार करून प्रसाद घेऊन आलो. एवढ्यात तुम्ही आलात. शेवटी परमेश्वराने चे आकर्षण काही औरच आहे, असे पिळे उद्गारले. कोईमत्तूरहून माताजी पालघाटला गेल्या. तेथे त्यांचा मुक्काम तेथील कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर एस शंकरराव यांच्याकडे होता. पुढे काही दिवसांनंतर मद्रासच्या मंडळींचे बोलावणे आल्यावरून त्या तिकडे जाण्यास निघाल्या. तेव्हा शंकरराव आपली पत्नी उमाबाई हिच्यासह माताजींना पोहोचविण्याकरिता स्टेशनवर गेले. त्यांना गाडीच्या कंपार्टमेंटमध्ये बसवून दिल्यावर, या रस्त्याला चोरांची फार भीती असते, तशात आता रात्रीची वेळ आहे, तेव्हा 10 वाजण्याच्या सुमारास आपण सर्व खिडक्या बंद करून घ्याव्यात, असे त्यांनी माताजींना सुचविले. लगेच गार्डलाही डब्याला कुलूप लावून घेण्यास व माताजींच्याकडे लक्ष देण्यास सांगितले. इतक्यात गाडी सुटली. त्यावर ते उभयता घरी परतले. पण गाडीने मात्र आपले काम बजावले नाही. त्यामुळे सहजच देवाला काळजी पडली. माताजींना नेहमी वाऱ्याची जरुरी भासत असल्याने एक खिडकी उघडी ठेवून त्या ध्यान करीत बसल्या. त्यावेळी खिडक्यांना गज असत नव्हते. 11:30च्या सुमारास त्या खिडकीतून चटकन एक इसम आत शिरला. माताजींनी हास्यवदनाने त्याच्याकडे पाहिले. तोच त्याने डोळे वटारून खिशातून पिस्तूल बाहेर काढले व ते त्यांच्यावर रोखून धरले. तरीही त्यांच्या शांत वृत्तीत तिळमात्रही फरक पडला नाही. इतक्यात आश्चर्याची गोष्ट अशी घडली की त्याने आपले पिस्तूल परत खिशात घातले. तोच तिथे गार्ड येऊन हजर झाला. त्याने त्या इस्माला पाहून, हे तुमचे कोण, असा माताजींना प्रश्न केला. तेव्हा गार्डकडे वळून, तुम्ही माझे धाकटे बंधू व हे थोरले बंधू, हे मला भेटायला आले आहेत आणि तुम्ही माझी चौकशी करण्याकरता आला आहात, असे त्यांनी त्यास उत्तर दिले. पण हे सांगत असता फक्त गार्डलाच समजेल अशा युक्तीने हा माणूस माझा कोणी नव्हे, असे त्यांनी त्याला खुणेने सांगितले. तोच गार्ड दरवाजा उघडून आत आला व त्याने त्याच्याजवळ तिकीट मागितले. तेव्हा पळवाट काढण्यासाठी माझे तिकीट शेजारच्या डब्यात आहे, असे तो म्हणाला. तो मवाली असल्याचा गार्डला संशय आल्यामुळे त्याने लगेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि माताजींच्या जवळ येऊन, माई, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी प्रत्येक स्टेशनवर तुम्हाला भेटत जाईन. काही हवे असल्यास संकोच न करता मला सांगा, असे त्याने त्यांना सांगितले. बोलल्याप्रमाणे तो दर स्टेशनवर त्यांची विचारपूस करून जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी मद्रास स्टेशन आल्यावर गार्डने डब्याचे कुलूप काढले आणि आपल्याला उतरून घ्यायला कोणी मंडळी आली आहेत काय, असा माताजींना प्रश्न केला. तेव्हा प्रत्येक डबा पाहत पाहत येत असलेल्या मंडळींकडे बोट करून, होय, ती पहा येत आहेत, असे त्यांनी त्यास सांगितले. तेव्हा आता मी चलतो, असे गार्ड म्हणाला. इतक्यात तुमचे नाव काय, असे माताजींनी त्यांना विचारले. तेव्हा गुरुनाथ हुबळीकर असे सांगून तो तेथून परतला. या खेपेस मद्रासला माताजींचे 2 महिने राहणे झाले. पुढे महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त माताजींचे हुबळीला येणे झाले. तेथील उत्सव संपल्यावर हुबळी नजीक असलेल्या होसूर येथील शंकराच्या देवळात माताजींना कीर्तनाचे आमंत्रण आले. कीर्तन संपल्यावर हुच्चे या नावाचा एक वृद्ध लिंगायत वाणी माताजींना म्हणाला, हे देऊळ माझे असून दुसरे एक मारुतीचे देवालय पण मी बांधले आहे. याशिवाय माझी 1.5 लाखाची इस्टेट आहे. माझे वय 500 उलटले. मला बायको पोर कोणीच नाही. तेव्हा तुम्ही येथे राहून शंकराची मारुतीची सेवा चालवीत असाल तर माझी इस्टेट मी तुमच्या नावाने करण्यास तयार आहे. हे काम तुमच्याकडून सुरळीत पार पडेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. ही सद्गुरूंची इच्छा म्हणून तुम्ही माझे म्हणणे मान्य करावे, असे म्हणून तो विनवू लागला. तेव्हा सद्गुरूंनी मला दिलेल्या सेवेव्यतिरिक्त अन्य काही मी करू इच्छित नाही, असे माताजींनी त्याला उत्तर दिले.
दुसरे दिवशी माताजींना नेत्रावतीचे बोलावणे आले. या खेपेस त्या कडूर मार्गे गेल्या. कडूर स्टेशनवरून बस चिक्कमंगळूरला जातेवेळी मध्यंतरी पंक्चर झाली. त्यामुळे चिक्कमंगळूरला पोहोचायला संध्याकाळ उलटून गेली. बस थांबताच एजंट म्हणाला, बस थोडी बिघडली आहे. ती दुरुस्त होऊन मंगळूरला जाईपर्यंत अपरात्र होणार. तेव्हा तुम्ही उद्या सकाळीच जाणे बरे. असे सांगून त्याने प्रवाशांना उतरण्यासाठी एका वाण्याचे रिकामे असलेले घर दाखविले. 6 जण पुरुष व 14 जणी स्त्रिया असे एकूण 20 प्रवासी त्या बसमध्ये होते. पहाटे सर्व प्रवासी उठण्यापूर्वीच माताजी प्रातर्विधी आटोपून आल्या. पण त्यांना कोणाशी बोलणे विशेष आवडत नसल्यामुळे, तसेच त्यांना चहापाणी वेणीफणी काहीच करावयाचे नसल्यामुळे बसची वेळ झाल्यावर आपण उठावे अशा विचाराने त्या पुन्हा आपल्या अंथरुणावर जाऊन स्वस्थ पडून राहिल्या. त्यावर इतर प्रवासी उठून आपापली कामे उरकून घेऊन आपापले सामान घेऊन जाऊन अंगणात बसची वाट पाहत बसून राहिले. इतक्यात त्या वाण्याच्या मेहुणा घराला कुलूप लावण्याकरता तेथे आला. त्याने आत जाता जाता बाहेर बसलेल्या प्रवाशांना, तुमची सर्व माणसे बाहेर आली ना असे विचारले. तेव्हा एका गृहस्थाने होय असे उत्तर दिले. इतक्यात दुसरी बाई म्हणाली, आमच्याबरोबर एक गरीब बाई आली होती. ती मात्र अजून आत निजलेली आहे. लोखंडाच्या पेटीत ठेवलेले हिरे, मोती, सोने, चांदी इत्यादी जिन्नस जसे बाहेरून कोणी ओळखू शकत नाहीत, त्याप्रमाणे दया, क्षमा, शांती, प्रेम, पावित्र्य इत्यादी दैवी गुणरत्नांनी युक्त, दिसण्यात अत्यंत गरीब पण खरोखर परिपूर्ण श्रीमंत, वरवर पाहणाऱ्यांना गाढ निजलेल्या पण अंतर्यामी पूर्ण जागृत असलेल्या अशा माताजींना कोण कसे ओळखणार बरे. ओम नमः शिवाय.